जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील भजनाचा कार्यक्रम आटोपून आपल्या गावाकडे परत असलेल्या भजनी मंडळाचा पिकअप गाडी नाल्यावरील पुराच्या पाण्यात वाहून नाल्यात पडल्या. पिकअपच्या अपघातात 18 जण किरकोळ जखमी झाले असून 2 चिमुकल्या मुली मात्र पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना साकोली तालुक्यातील खांबा वडगाव येथे आज पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेतील नव्या वाघाडे नावाच्या चिमुकलीचे शव पथकाला मिळालं असून दुसरीचा शोध सुरू आहे. साकोली तालुक्यातील खांबा जांभळी येथील ताज मेहंदी भजनी मंडळ अरिजणी मोरगाव तालुक्यातील भिवखिडकी येथे कालाच्या कार्यक्रमासाठी 26 सप्टेंबर रोजी गेला होता. रात्री भजनाचा कार्यक्रम आटोपून 27 सप्टेंबरला पहाटे 4 वाजताच्या दरम्यान खांबा निवासी चिरंजीव टेंभुर्णे यांच्या पिकअप क्रमांक MH12 JE 7173 ने सर्व आपल्या गावाकडे परत येत असताना पिकअप वडेगाव खांबा येथील नाल्यात उलटला. या पिकअपमध्ये 2 चिमुकल्या मुलींसह 18 व्यक्तींचा समावेश होता. या अपघातात 2 चिमुकल्या मुली नाल्यामधील पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या, तर 18 व्यक्तींना गावकऱ्यांच्या मदतीने बाहेर काढण्यात आलं. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी उपविभागीय अधिकारी अश्विनी मांजे, तहसीलदार निलेश कदम, पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेश बडवाईत, मंडळ अधिकारी अजय धांडे तलाठी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन चमू तसेच साकोली नगर परिषद आपत्ती व्यवस्थापन चमू घटनास्थळी दाखल झाले. नाल्यात वाहून गेलेल्या 2 चिमुकल्यांच्या शोध मोहीम सुरू करण्यात आली. यातील मृतक नव्या इंद्रराज वाघाडे वय वर्ष 7 हिचा मृतदेह घटनास्थळापासून काही अंतरावरच शोध पथकाला सापडला असून प्रियांशचा शोध अजूनही सुरू आहे. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.